नमस्कार. मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, माझा विधी कक्षाचा मूळ हेतू अवेअरनेस ऑफ लीगल सिस्टीम किंवा लॉ मॅन टू लेमॅन असा आहे. मित्रांनो, लोकशाहीचे एकंदर 3 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. एक म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि तिसरा आहे न्यायपालिका. हे तिन्ही आधारस्तंभ अत्यंत महत्त्वाचे आहेत लोकशाहीच्या दृष्टिकोनातून. परंतु न्यायपालिका हा जो स्तंभ आहे, हा स्तंभ खूप महत्त्वाचा आहे आणि तो मजबूत राहणं फार आवश्यक आहे. जर न्यायपालिका हा जो स्तंभ आहे हा जो कमकुवत झाला, तो लोकांचा न्याय प्रणालीवरती, न्याय व्यवस्थेवरचा जो विश्वास आहे हा कमी होत जाईल. आणि हा विश्वास कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून हायकोर्टाने काही निर्देश दिलेले आहेत. बहुतेक न्यायाधीश हे सकाळी 11 वाजता आपल्या स्थानावरती, आपल्या डायसवरती स्थानापन्न होत नाही. आपल्या मर्जीप्रमाणे डायसवर येतात, मर्जीनुसार डायस सोडतात. तसंच दिलेला जो त्यांचा निकाल असतो तो अंतरिम किंवा अंतिम असतो, तो सर्व्हरवरती लगेच डाउनलोड करत नाही किंवा ज्या दिलेल्या निकालाच्या फाईल्स आहेत त्या स्वतःजवळच ठेवतात आणि हेडक्वार्टर सोडताना वरिष्ठांची परवानगी घेत नाही. आणि या बाबतीमध्ये हायकोर्टामध्ये अशा अनेक तक्रारी उपस्थित झाल्या होत्या. यापूर्वी देखील एक मी व्हिडिओ केला होता की सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिल्या होत्या सगळ्या हायकोर्टांना की त्यांनी निकाल हे वेळेत द्यावे आणि त्यांनी रजिस्ट्रारना कळवलं होतं. परंतु सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने निर्देश देऊन सुद्धा त्याप्रमाणे कुठल्या प्रकारचं ॲक्शन होत नव्हती. त्या प्रकारचं कुठल्या प्रकारचं त्याला जुमानत नव्हते. आणि अशा वेळेला जर सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने दिलेले निर्देश पाळले नाही तर त्या बाबतीत काय ॲक्शन घेण्यात यावी अशा कुठल्याही प्रकारचा आजपर्यंतचं परिपत्रक काढलेलं नव्हतं. परंतु दिवसेंदिवस हे जेव्हा प्रमाण वाढत गेलं तेव्हा हायकोर्टाला एक परिपत्रक, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये सर्क्युलर म्हणतो, ते सर्क्युलर काढावं लागलं. आता हे सर्क्युलर काढण्यापाठीमागचा उद्देश असा की लोकांचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास हा कायम राहावा. आता ते सर्क्युलर काय आहे, ते इंग्लिशमध्ये सर्क्युलर आहे, त्याचं मी मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. तर ते सर्क्युलर असं आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की निकाल ज्या दिवशी सुनावले जातील त्याच दिवशी ऑनलाईन अपलोड करा. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायालयीन अधिकाऱ्यांना निर्देश. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्व न्यायालयीन अधिकाऱ्यांना असा आदेश दिला आहे की त्यांनी दिलेले सर्व आदेश आणि निकाल त्याच दिवशी CIS सर्व्हरवरती अपलोड केले जातील याची खात्री करावी. जर एखादा आदेश किंवा निकाल त्याच दिवशी अपलोड केला गेला नाही तर संबंधित अधिकाऱ्याला त्या विलंबनाचा तपशील आणि कारणे सादर करावे लागतील. फार महत्त्वाचं आहे. दुसरं त्यांनी असं म्हटलंय, विहित वेळेत आदेश किंवा निकाल अपलोड न करणे हे न्यायालयीन अधिकाऱ्याच्या सचोटीला बाधा आणणारे गैरवर्तन मानले जाईल. न्यायालयीन अधिकाऱ्यांना विविध नमुन्यामध्ये एक मासिक प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आलेले आहे, ज्यामध्ये सर्व अपलोडिंग वेळेत पूर्ण झाल्याची पुष्टी करणे आवश्यक आहे. त्यांनी म्हटले पुढे कडक कारवाईचा इशारा. परिपत्रकात असा इशारा देण्यात आला आहे की जर या प्रमाणपत्रात दिलेल्या माहितीमध्ये कोणतीही तफावत आढळली तर संबंधित न्यायालयीन अधिकाऱ्याला निलंबित केलं जाईल आणि त्यांची कोणतीही विभागीय चौकशी न करता कारवाई केली जाऊ शकते. या व्यतिरिक्त सर्व न्यायालयीन अधिकाऱ्यांना स्पष्टपणे निर्देश देण्यात आले आहे की खटल्याचा निकाल लागल्यानंतर त्यांनी न्यायालयाच्या फाईल्स स्वतःकडे ठेवू नयेत. अंमलबजावणी आणि पार्श्वभूमी हे परिपत्रक मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीशामार्फत सर्व न्यायालयीन अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
जिल्हा न्यायाधीशांनी हे निर्देश त्यांच्या नियंत्रणाखाली अधिकाऱ्यांशी निदर्शनास आणून द्यावे आणि त्याचे पालन होईल याची खात्री करावी असे सूचित केले आहे. उच्च न्यायालयाचे हे ताजे निर्देश 9 जानेवारी 2020 रोजीच्या पत्रव्यवहारात अधोरेखित केलेल्या त्यातून आलेले आहे. हा पूर्वीचा संवाद कनिष्ठ न्यायालयाच्या निरीक्षणावरती आधारित होता. पुढे त्याने असं म्हटलंय की तपासणीत आढळलेल्या काही अनियमितता न्यायालयाच्या विहित पालन न करणे, म्हणजे उदाहरणार्थ सकाळी 11 नंतर बसणे किंवा वेळेपूर्वी निघून जाणे, खटल्याच्या निकालातील त्रुटी, निकाल त्वरित अपलोड न करणे किंवा ते दीर्घकाळ राखून ठेवणे, प्रकरणे नियोजित असूनही साक्ष नोंदवून न घेणे, न्यायालयीन अधिकाऱ्यांची पूर्वसूचना न देता मुख्यालय सोडणे. मित्रांनो, हे परिपत्रक हे प्रथमतः हे हायकोर्टाने जारी केलेलं आहे. आता या परिपत्रकाचा परिणाम सर्व न्यायाधीशांना सकाळी 11 वाजता डायसवर येणं बंधनकारक राहील. दिलेला निकाल तो अंतरिम असो किंवा अंतिम असो त्याच दिवशी त्यांना तो अपलोड करावा लागेल आणि त्याचं जर पालन केलं नाही तर डायरेक्ट सस्पेंड करण्याच्या पॉवर्स या दिलेल्या आहेत विदाऊट एनी डिपार्टमेंटल एन्क्वायरी. मित्रांनो, या परिपत्रकाप्रमाणे आपल्या न्यायव्यवस्थेवरती बराच कामकाजामध्ये फरक पडेल अशी आपण आशा धरूया. आणि याप्रमाणे जर त्यांनी वर्तन केलं नाही तर ही गोष्ट संबंधित वकील किंवा जे अफेक्टेड लोक आहे ते त्या बेंच क्लार्कला किंवा साहेबांना निदर्शनात आणून देतील. मित्रांनो, तुर्तास तिथेच थांबतो. तुम्हाला माझा हा जो व्हिडिओ आवडला तर आपण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.